आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूयात। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिन्नरमधल्या याच सप्ताहामध्ये आज मुख्यमंत्री जाणार का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये या भेटीच्या संदर्भातला उल्लेख सध्या दिसतोय। मात्र वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रामगिरी महाराजांवरती आता गुन्हा दाखल झालेला आहे। वैजापूर शहरामध्ये काहीशी तणावाची परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली होती। रामगिरी महाराजांवरती गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर या जमावाला पांगवण्यात आलेलं होतं। तर सिन्नरमधल्या या सप्ताहामध्ये आज मुख्यमंत्री जाणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। एका कार्यक्रमामध्ये महंत रामगिरी महाराज यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि या प्रकरणी काहीसा तणाव निर्माण झालेला होता। आणि काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास वैजापूर शहरामध्ये काही लोक जमले होते आणि या जमावाने निषेध केलेला होता। टायर सुद्धा जाळलेले होते, जोरदार घोषणाबाजी केली होती। यानंतर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर हे जे आंदोलन करते होते हा जमाव काहीसा पांगवण्यामध्ये पोलिसांना यश आलं होतं। आणि त्याच प्रकरणी सिन्नरमधल्या याच सप्ताहामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार का याकडे सुद्धा आता नजरा लागलेल्या आहेत। तर आताची ही एक महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रामगिरी महाराजांवरती एकीकडे गुन्हा दाखल झालाय आणि त्याच वेळेला मुख्यमंत्री त्यांची भेट घेणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आहेत आपल्या सोबत। मुकुल, यामिनी गेल्या 6 दिवसापासून हा सप्ताह सुरू आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या शहापंचाळे गावामध्ये सप्ताह सुरू आहे। मात्र जे प्रवचन करणारे महाराज आहे त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये तालुक्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती। आता या आक्षेपार्ह विधानाप्रकारे त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। परंतु नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी 3 वाजता या कार्यक्रमाला येणार आहे। तसं मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम याच्यावर देखील आहे। परंतु आज मुख्यमंत्री येणार का या कार्यक्रमाला याविषयी आता शंका अगदी। तर मुकुल आपल्याला या संदर्भातली माहिती देत होते। मुख्यमंत्र्यांच्या आजच्या दिवसभराचे जे वेगवेगळे कार्यक्रम ठरलेले आहेत त्यापैकी दुपारी 3 वाजता ते या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतील असंही दिसतंय सध्या तरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।